हॅलो वनेकर्स, आम्ही आहोत निरगुडा नदीच्या विसर्जन घाटावर आणि माझ्यासोबत ही जी मंडळी आहे यांचं कार्य खूप मोठं आहे. कारण ही जी मंडळी आहे ही देवीचं आणि गणपतीचं विसर्जन करण्यासाठी इथं नगरपालिकेने नियुक्त केलेली आहे. हा यांचा सोनारी समाज आहे, जे सोनाराच्या दुकानापासून जे सोनं वेचतात ना नालीतून किंवा नदीमधून, त्यांचा हा समाज आहे. ते इथं बाजूलाच राहतात. तर आपण पोलिसांचं कौतुक करतो, आपण मंडळांचं कौतुक करतो, आपण जे इथं स्टॉल लावतात त्यांचं कौतुक करतो, परंतु ही जी मंडळी आहे ही नेहमी उपेक्षित राहते. कारण यांच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही आणि यांना इथं काही खूप मानधन भेटत नाही. नगरपालिकेकडून थोडंफार भेटते किंवा मंडळाकडून थोडंफार भेटते किंवा कधी कधी भेटतही नाही. तर मंदिरातले जे मंडळातले जे पाटे असतात, ज्यावर देवी किंवा गणपती विराजमान असतो, ते पाटे तो यांचा हक्क असतो, ते गोळा करतात. काकाजी सांगा, किती वर्षापासून काम करतात? आम्ही 18 वर्षापासून 18 वर्षापासून काम करतात. मिळकत काय होते यापासून? मिळकत पण म्हणजे तुम्हाला पैसे वगैरे काय भेटतात? पैसे म्हणलं तर आम्हाला पाटक पहिले नाही भेटे, पण आता हे 2 वर्ष झाले आम्हाला नगर परिषदेकडून 2-4,000 2,000 जो भेटते ते आम्ही त्याच्यावर नाही राहत, पण आम्हाला पाट्याची आमच्या मेहनत भेटते आम्हाला. तुमचा सगळा ग्रुप आहे का? हो, ग्रुप एकाच वार्डातले तुम्ही सगळे? एकाच वार्डातल्या. तर जे मंडळचे लोक येतात तर काय म्हणतात तुम्हाला थँक्यू म्हणतात की तुम्ही चांगलं विसर्जन केलं वगैरे असं? आम्हाला मंडळवाले जर खुश झाले तर आम्हाला बक्षीस देऊन जाते. 100 देईन, कोणी 200 देईन, कोणी 300 देईन, असे देऊन जाते. प्रत्येकाकडून भेटत नाही? प्रत्येकाकडून नाही देतात असं आहे, पण ज्याच्याकडून देते ज्याचे धन्यवाद भेटतेच आम्हाला. म्हणजे बक्षीस भेटला, धन्यवाद भेटला. आनंद मिळतो का देवीला आणि गणपतीला व्यवस्थित विसर्जन करायचं? तुमचे काम चांगले करून देतो का आम्ही, व्यवस्थितशीर विसर्जन करून देतो सर. तुम्ही खोल पाण्यात जाता, कधी भीती वाटत नाही? आम्हाला भीती वाटत नाही, कारण तर आम्ही जिंदगी आमची चालली केली नाही पाण्यामध्येच खेळता मूर्ती जड असते, मूर्ती उंच असते, बरोबर बरोबर विसर्जन अद्दर मूर्तीला उचलून नेतो. एवढा तुम्ही घेऊन जाता पूर्ण पाण्यात. किती वाजता सुरू होते आणि किती दिवसा म्हणजे किती वाजेपर्यंत चालते? 10 वाजता सुरू होते न 1:30-2 ला बंद होते. म्हणजे समजा पहिला दिवस 1:30चा घेतो, दुसरा दिवस 12चा घेतो आणि तिसरा दिवस 10 वाजेपर्यंतचा आहे. म्हणजे एकसारखे मंडळ येत असतात, मूर्त्या येत असतात आणि तुम्ही त्यांना विसर्जन करता आणि झोप होत वगैरे काहीच नाही? नाही, 3 ते 4 दिवस तुमचं असंच राहतं? आमचं असंच राहते. जेवण खावण काही नाही, जेवण पोटात राहत नाही. आम्हाला जर कोणाला वाटलं तर कोणी जाऊन तिथं जाऊन जेवून घेते आणि गर्दी दिसली तर आम्ही चुपचाप आमच्या जागेवर राहतो. नगरपालिका प्रशासनाकडून काही तुम्हाला अशी मदत मिळते का? ते काहीच नाही. आम्हाला चहा बी नाही भेटत, ह्यात काय गिलासभर पाणी बी नाही भेटत. बरं, हे जी मुलं आहेत, तुम्ही फक्त हेच काम करता का बाकी दुसऱ्या जागी पुन्हा काम करता? दुसरं पण काम करतो आम्ही, सोनेगारी बी काम करतो, सगळेच नाल्या वाल्याचे सगळेच काम करतो, कचरा गाडी बी भिंतो भंगार वेचतो, सगळेच काम करतो आम्ही. नदी पण सगळं बी काम करतो. 4 दिवस तुमचे सगळे इथंच जाते ना? इथंच आहे. गणपती किंवा दुर्गा देवी किंवा संतोषी माता किंवा शारदा माता असो, सगळं तुम्ही इथंच करतो. इथंच सगळ्यांना विसर्जनासाठी तुमच्याचकडे यावं लागतं? हो, सगळ्यांना आमच्याचकडे यावं लागतं. तर मित्रांनो, हा सुन्नारी लोकांचा ग्रुप आहे. एकदा पूर्ण तुम्ही हात दाखवा, तिकडे लोक तुम्हाला पाहतील. कारण तुम्ही आतापर्यंत समोर आले नाही, तर माझी इच्छा आहे की तुम्हाला समोर आणावं, लोकांपर्यंत तुमचं कार्य पोहोचावं. त्या निमित्तानं मी तुम्हाला इथं तुमचा इंटरव्ह्यू घेतो आणि मला खूप आनंद झाला की ही जी मंडळी आहे, हे जे भाऊ आहेत, खूप छान काम करतात, व्यवस्थितरित्या विसर्जन करतात. म्हणजे देवतेची विटंबना नाही झाली पाहिजे. आशीर्वाद चांगला भेटला का आम्ही 2 टाइम सुखानं खातो, सुखानं राहतो. म्हणजे आनंदानं तुम्ही काम करता? आनंदानं खुशीनं काम करतो. असं काही वाटत नाही का यार कुठलं काम करतो काहीच पैसे भेटतात? कामच आहे ते. आम्ही दरवर्षी काम करतो. सर्वात चांगलं आमचं हे काम आहे. आमच्या शिवाय कोण वीज कडकते कशी, अशी भीती वाटत नाही म्हणा? आम्हाला भीती नाही वाटत, काहीच नाही वाटत, कारण की आम्हाला लागून आहे ते. दरबार के जय.